14 सप्टेंबर 2020 पासून केंद्र सरकारनं जुलमी कांदा निर्यात बंदी केली होती. निर्यात बंदी जुलमी आहे, शेतकरी हिताची नाही म्हणून राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं लासलगाव, नांदगाव, पिंपळगाव, सटाणा, कळवण, मालेगाव या प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको, पत्र आंदोलन, फोन कॉल आंदोलन असे विविध प्रकारचे विविध मीडिया आणि प्रत्यक्ष आंदोलन केलं. खासदार भारती पवार, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निर्यात बंदी उठवण्यासाठी विनंती केली आणि अखेर केंद्र सरकारनं तो निर्णय घेतला. परंतु कांदा निर्यात बंदी उठवणं म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो कांदा साठवून ठेवला होता त्या कांद्यामधील 70% कांदा चाळीमध्ये सडला, 30% 1200 ते 1500 भावानं विकला. उत्पादन खर्चही न निघता कांदा तो त्यामध्येच विकला गेला. सरकारनं त्या कांद्याला 500 रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावं आणि लाल कांद्याचा प्रश्न यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे कांद्याचं उत्पादन निम्म्यापेक्षाही जास्त पटीनं घटलंय. या अशा परिस्थितीत बाजारभाव मातीमोल होत असताना सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित किंमत मिळेल अशी आशा आहे. कांदा शेतकरी पिकवतो, जसं नव्या कृषी कायद्याअंतर्गत शेतकऱ्याला त्याचा माल देशात कुठेही विकण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही पिकवलेल्या आमच्याच मालाला आम्हाला परदेशातही कायमस्वरूपी विकण्याचा अधिकार असावा, त्यावर भविष्यात कधीच निर्यात बंदी लादू नये अशी शेतकऱ्यांची आणि संघटनेची भूमिका आहे. मी कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. 14 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने जुलमी अशी निर्यात बंदी कांदा निर्यात बंदी लादलेली होती. त्यामुळे उन्हाळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. ते नुकसान तर भरून निघणारच नाही, परंतु लाल कांदा उत्पादक शेतकरी ही मातीमोल ने कांदा विकायला सुरुवात झालेली होती आणि कांद्याला निश्चित अशी अपेक्षित किंमत मिळत नव्हती. परंतु केंद्र सरकारने जी काही निर्यात बंदी उठवली त्यामुळे कांद्याला अपेक्षित किंमत मिळेल अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक अपेक्षा निर्माण झालेली आहे, आशा निर्माण झालेली आहे. ही निर्यात बंदी उठण्यासाठी संघटनाने वेळोवेळी आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये लासलगावचं आंदोलन असेल, उमराणेचं आंदोलन असेल, नांदगावचं असेल, पिंपळगावचं असेल, वेळोवेळी रस्ता रोको केला. वेळोवेळी केंद्र सरकारला जाग येण्यासाठी विविध प्रयत्न केले की आम्हाला सर्व शेतकऱ्यांना कांदा हा निर्यात बंदीमध्ये कधीच नको, निर्यात बंदी ही कांद्यावरती कधीच लादली गेली नाही पाहिजे यासाठी विविध वेळेला केंद्र सरकारकडे मागण्या मागितल्या आणि ती मागणी आज पूर्ण झाली. त्याबद्दल मी केंद्र सरकारचे तसेच भारतीताई पवार असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आमच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या कांद्याला अपेक्षित किंमत मिळावी तसेच निर्यात बंदी यापुढे कधीही होऊ नये यासाठी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय, लासलगाव.